बीडचे सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवीचा पोलीस जबाब आता पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। माझं काही बरं वाईट झाल्यास आई आणि विराजची काळजी घे, पप्पांच्या अपहरणाआधीचं हे वाक्य आहे। वैभवी देशमुखनं जबाबात हे नोंदवलं। संतोष देशमुखांच्या अपहरणाआधीचं वाक्य नोंदवलं, त्यामुळे धक्कादायक अशी माहिती समजली। विष्णू चाटेनं कॉल करून पप्पांना धमकावलं होतं। वैभवी देशमुखच्या जबाबात ही नोंद आहे। छोट्या गोष्टीवरून जीवावर का उठता, पप्पांचा फोनवरील संवाद ही वैभवीच्या जबाबाच्या माध्यमातून आता समोर आलेला आहे। धक्कादायक अशी माहिती आता समोर येते। अपहरणाआधीचे संतोष देशमुखांचे शब्द या जबाबात आता नोंद करण्यात आलेले आहेत। वैभवी देशमुखचा पोलीस जबाब आता पुढारी न्यूजच्या हाती लागला। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत जोडलेत। सुमित, अपहरणाआधीचे संतोष देशमुखांचे शब्द आता जबाबात नोंद आहेत। वैभवी देशमुखने जबाब दिलाय आणि तो जबाब पुढारी न्यूजच्या हाती लागला। काय सविस्तर? संतोष देशमुख यांच्या हत्येचं जबाबपत्र त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांच्याकडून दाखल करण्यात आलेलं आहे। तो जबाबपत्र पुढारी न्यूजच्या हाती आलेलं आहे। यात वैभवी देशमुख म्हणते की 7 डिसेंबर रोजी म्हणजेच संतोष देशमुख यांच्या हत्या होण्याच्या 2 दिवसापूर्वी मुलगी वैभवीला भेटण्यासाठी लातूर या ठिकाणी संतोष देशमुख गेले होते। त्या ठिकाणी वैभवीला शिक्षणासाठी ठेवण्यात आले होते। तेव्हा तिला वडील संतोष देशमुख म्हणतात की म्हणजे तिला तिचे वडील अस्वस्थ आणि चिंतित दिसून आले। त्यानंतर तिने वारंवार तिच्या वडिलांना विचारणा केली की की नेमकं काय घडलंय काय नाही। या संदर्भात तिच्या वडिलांनी काही ठराविक गोष्टी तिला सांगितल्या आणि म्हटले की विराज आणि आईची काळजी घे। वैभवीच्या जबाबात हे वाक्य तिच्या वडिलांबद्दल दिसून आलं। त्याचबरोबर ती जेव्हा क्लासवर परत आली तेव्हा तिचे वडील कुणाशी तरी संभाषण करताना दिसून आले। यात अगदी नक्कीच सुमित, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तर अपहरणाआधी संतोष देशमुखांचे शब्द आता जबाबात नोंदवण्यात आले आहेत। वैभवी देशमुखने जो पोलिसांना जबाब दिलाय तो जबाब पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। संतोष देशमुखांची मुलगी वैभवीचा पोलीस जबाब आता पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। माझं काही बरं वाईट झाल्यास आई आणि विराची काळजी घे, अपहरणाआधी संतोष देशमुख यांचे जे शब्द आहेत ते या जबाबामध्ये नोंदवण्यात आलेले आहेत। विष्णू चाटेनं कॉल करून पप्पांना धमकावलं होतं। वैभवी देशमुखच्या जबाबात नोंद झालेली आहे। छोट्या गोष्टीवरून जीवावर का उठता, पप्पांचा फोनवरील संवाद ही वैभवीच्या या जबाबाच्या माध्यमातून समोर आलाय। Thank you.